आणि प्रशांतदा खांडेकर यांच्या शुभ हस्ते या सगळ्या पाहुण्यांचा सन्मान अण्णा गावडे, टी.के. कुरंगळे सर, अनंत गाताडे, शशी भंडारकर, अनिलजी मोरे, संतोषजी पाटील या सगळ्यांचा सन्मान, गणेश नाना देखील आहेत तिथे आणि या सगळ्यांचा सन्मान इथे होतोय. अंधरून संघाचे प्रेक्षक आहेत, विनंती आहे की डगआउट मधून तुम्ही खालती बसा, दुसरीकडे बसा प्लीज. आणि खेळाडू जे 11 खेळणार आहेत प्लीज वरती बसा. आमच्या विनंतीला मान द्यायचा आहे, गोष्टीकडे लक्ष द्या. आणि मॅच ऑन होतीये, सेकंड राऊंडची पहिली मॅच. अंजरून फ्रान्स 11 अंजरून त्यांच्या विरुद्ध वणी. गोलंदाजी मार्क वरती तन्मय, स्ट्राईक एंड वरती ओमकार. लेट्स प्ले. हो, सुंदर पद्धतीने पहिला चेंडू डिलिव्हर केला, हलक्या हाताने खेळायचा होता. डॉट चेंडूने सांगता झाली आहे या इनिंगची. एक बहारदार सेलिब्रेशन आणि प्रेक्षकांची वाटतं गर्दी, अल्लोट गर्दी मैदानावरती आज बघायला मिळणार. त्याच समयात प्रशांत दादा यांचं प्रेम, त्यांच्या मित्रांची खूप जास्त गर्दी आज बघायला मिळते. दिस इज अ ब्लाइंड शॉट. बॉलवरती नजर ठेवून फटका खेळायला पाहिजे. या वेळेला थोडंसं त्यांनी समीकरण बदललंय, थोडा खालती राहिला. नॉन स्ट्राइक वरती सुरुवात केली ओमकारने. 2 बॉल डॉट आलेत. लेफ्टी बॉलरचा वापर पहिल्या ओव्हरमध्ये करण्यात येतोय. हे दोन्ही संघ ना एकामेकाच्या विरुद्ध बऱ्याच वेळेला खेळले डेला. ही लढत मोठी होणार. मात्र सुरुवात वाईट बॉलने यात सुरुवात झाली आहे. स्कोर कार्डला पहिली रन अंदरून टीमसाठी वाईट बॉलच्या स्वरूपात आली आहे. या वेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि ह्या चुकीला माफी नाहीये. आलाय चौकार. डीजे पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि खोल महासागर, त्याचं नाव सुद्धा प्रशांत आहे. तेवढंच मोठा आणि या एक दर्जेदार मित्रवर्ग बघायला मिळाला प्रशांत दादा यांचा. हो, या वेळेला शॉर्ट बॉल पुल करायचा होता, अनसक्सेसफुल ठरले. तर विकेट मिळतीये. विकेट किपरने घेतलाय झेल आणि संपवलाय ओमकारच्या पारीचा खेळ. डीजे गेलेत. जर्सी क्रमांक 1 निखिल आणि एकच नंबर बॅटिंग लास्ट मॅच मध्ये त्यांनी केली होती. 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आले होते. तो मोमेंटम जो आपल्या टीमसाठी बनवला होता तो निखिल मैदानामध्ये गेलाय. पुन्हा एकदा विश्वास दाखवला त्यांच्या डगआउटने. पुन्हा एकदा लेफ्टी वर्सेस लेफ्टीचा बॅटल मैदानात बघायला मिळणार आहे. हे दोन्ही संघ डेला एकामेकाविरुद्ध सुंदर पद्धतीने खेळ केला. मात्र नाईटचा खेळ कशा प्रकारे होणार, ईट का जवाब पत्थर से देणार. कारण की डेच्या मॅच मध्ये अंजरून टीमला परास्त केलं होतं वनी टीमने. ये बॅटल देखने लायक होगा. छोट्या नॉन स्ट्राइक एंड वरती राहण्याचा त्याचा निर्णय आतापर्यंत चांगला ठरतोय तो फिल्डिंग टीमसाठी. एक चौकारचा मार खाल्ला, मात्र 4 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. तन्मय टू निखिल. निखिलच्या स्लॉट मध्ये तर आउट ऑफ द प्लॉट मध्ये दर्जेदार षटकार निखिल यांच्या बॅट मधून. डीजे विनंती करेल, प्रत्येक बॉल नंतर सर्व खेळाडू एकत्र येऊ नका, थोडा फास्ट खेळा.
निखिल ज्याच्यावरती जबाबदारी आहे कमीत कमी बॉल जास्तीत जास्त धाव बनवायच्या, इन ॲट नंबर 3 ला यायचं, अटॅक करायचा आणि अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स त्यांनी अपनवलाय. तन्मयचा हा बॉल ओव्हर पिच होता, त्याला ड्राईव्ह केला, तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतात. जर चांगल्या पद्धतीने पिक केला असता तर संधी निर्माण झाली रनआउटची. अंपायर आमच्याकडे इशारा करतात आशिष पांडे सर. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर 1 बाद 12 ही धावसंख्या अंधरून टीमची बघायला मिळतीये. मुख्य व्यासपीठावरती प्रेक्षकांची मांदी आली आहे, मान्यवरांची मांदी आली आहे आणि ग्राउंडवरती प्रेक्षकांची मांदी आली लागली आहे. आज मात्र प्रशांत दादा यांचा बर्थडे एका भव्य दिव्य स्वरूपात आपण साजरा करतोय. चेहऱ्यावर सतत स्माइल ठेवून जगणं काय असतं ते प्रशांत दादाकडून आपण नेहमीच शिकतो. एक असा मार्गदर्शक व्यक्ती आहे आपल्या या परिसरातील, आपल्या या पंचक्रोशीतील, जो सर्व क्षेत्रामध्ये अग्रसर आहे. व्यावसायिक असेल, त्यानंतर सामाजिक असेल, पॉलिटिक्समध्ये असेल, सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी त्याच्या नावाचा दबदबा, त्याच्या नावाचा रुतबा, त्याच्या नावाचा ठसा उमटवलाय. असं प्रशांतदादा खांडेकर यांची ही स्पर्धा आणि आज त्यांचा वाढदिवस. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया. वळूया मैदानाकडे. ओव्हर नंबर 2 साठी साहिल सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती निखिल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सुंदर आतापर्यंत निखिलची रात्र चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये 3 षटकार, या मॅचमध्ये सुद्धा 1 षटकार आलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला अजिंक्य एकही बॉल फेस केलेला नाहीये. या मॅचमध्ये 49 रन्सची बहारदार इनिंग आली होती. वनी वर्सेस अंजरून हाय व्होल्टेज मुकाबला मैदानामध्ये रंगलाय. शॉर्ट बॉल पुल केलाय, तिकडे वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेकंड बाउन्स वरती आलाय हा चौकार. सरपंच चषक ब्रँडेड 4, 4 धावा डीजे. चला फास्ट घ्या. मी विनंती करेल दोन्ही संघांना, बॅट्समॅन वेळ घेऊ नका डिस्कशनसाठी. अजिंक्य प्रत्येक बॉल नंतर. आज मात्र अंधरूनच सेट होऊन आलाय. आज कोणच मोका सोडणार नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे किती क्रुशियल मॅच आहे, किती इम्पॉर्टंट मॅच आहे. साहिलचा हा फुल टॉस, त्याच्यावरती फुल टॉल वसूल करायचा होता, तो मात्र प्रयत्न फसलाय. आणि या वेळेला खेळाडू कोणतीही चुकी करत नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेतोय झेल आणि संपवतोय निखिल यांच्या पारीचा खेळ डीजे. मुलगाव प्रणित आपण टॉस साठी यायचंय. जसे 4 षटकं संपतील इन ॲट नंबर 4 मैदानामध्ये चाललेत. नंबर 7 चे जर्सी मध्ये संतोष दादा जोरकर यांची बॅटिंग बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती होते. असे संतोष जोरकर मैदानामध्ये आलेत. जबाबदारी असेल, 2 विकेट गेल्यात, स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 16 रन्स. अशा वेळेला एक अनुभवी खेळाडू, एक असा खेळाडू ज्याने काल गाजवलाय आणि एक असा जो काल गाजवतोय, दोन्ही एकत्र बॅटिंग करताना बघायला मिळत आहेत. मात्र समोर यंगस्टर टीम वनी संघ सुद्धा चांगली भिडत देतोय. साहिल कमबॅक केलाय, चौकारानंतर लगेच विकेट. संतोष जोरकर डेच्या टुर्नामेंटमध्ये 6 बॉलवरती 6 षटकार टोकण्याचा कारनामा यावर्षी त्यांनी केलाय. तो संतोष जोरकर बॅटिंगसाठी गेलेत. साहिल वर्सेस संतोष. हो, परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक केलं. कोणतंच उत्तर नव्हतं या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. या इनिंग मध्ये जी बॅटिंग चं प्रदर्शन दाखवलं निखिल यांनी, 3 बॉल खेळले, 4 बॉल खेळले, ज्याच्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार आला, 1 सिंगल त्यांनी घेतली होती. त्यांच्या माध्यमातून त्या धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. तो बाद झाल्यानंतर संतोष आलेत, त्यांना पहिल्या बॉलवरती रोखलंय. साहिल यंगस्टर चांगली कामगिरी करतोय. चौकाराचा कोणताही दबाव त्याने घेतला नाहीये. कमबॅक केलंय. शॉर्ट बॉल पुल केलाय, मात्र मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक त्याचे चांगले प्रयत्न केलेत, मात्र लास्ट मोमेंटला कॅच घेऊ शकलेला नाहीये. संतोष जोरकर स्वतःवरती थोडेसे निराश.
बॉल पट्ट्यामध्ये होता, त्याला मात्र कन्वर्ट करू शकले नाहीयेत. त्यांना सुद्धा एक जीवदान मिळतंय. हाफ हार्टेड चान्स आहे. येस, संदेश सुनील पाटील जामरुखचे यांच्याकडून. प्रणाल लाले जर बॅटिंगसाठी गेले तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे त्यांच्यासाठी. हा, फक्त बॅटिंगला उतरले मैदानात तरी पण. या वेळेला अजिंक्य यांचा हा फटका थोडासा मिस टाइम झाला. तिथे क्षेत्ररक्षक काय केलंय, आणि ओ थोडा बघायचं आहे, अंपायर थोडा लक्ष द्या. ओके, मात्र इथे नामी संधी चालून आली होती आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अशा प्रकारची चुकी, अशा प्रकारचा जीवदान अजिंक्य रसाळ छोट्यासारख्या खेळाडूला तुम्ही देताय, हे कितपर्यंत महाग ठरणार आहे या मॅच मध्ये. पाणी मैदानात घेऊन जा लगेच. जायचंय. अशा वेळेला विचार करू नका, कोणताही खेळाडू असेल कोणत्याही टीमचा जाऊ शकतो. जायचंय, धावत जायचंय आतमध्ये. बॉलरने मात्र कमालीची गोलंदाजी केली होती, त्याला साथ मिळणं गरजेचं होतं. ही कॅच जर तुम्ही कन्वर्ट केली असती ना तर प्रेशर बिल्ड करता आलंच तांदूळ टीमवरती. त्यांचा रायझिंग स्टार अजिंक्य रसाळला तुम्ही संधी दिली आहे. आता अजिंक्य घायल शेर कशा प्रकारे बॅटिंग करणार. हा, आता मात्र संधी होती. प्रणालाले जर पाणी घेऊन मैदानामध्ये गेले असते ना, आता 1,000 रुपये मिळाले असते. त्यांचे जे जिगरी दोस्त आहेत ना, पूर्ण ग्रुप मॅच बघण्यासाठी आलाय. मी वारंवार उल्लेख करतो, आपल्या पंचकृषीमध्ये असा एक ग्रुप आहे, प्रशांत दादा यांचा, संतोष जोरकर, सुनील महेश हडप, सूरज केदारी, प्रणाल लाले. जिगरी दोस्त आहेत. जिगरी दोस्ती कशाला म्हणायची, तर त्यांच्या दोस्तीला आहे. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर करायचा होता. अजून एक चान्स निर्माण झालाय. आता क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये, घेतलाय झेल आणि संपवलाय संतोष जोरकर यांच्या पारीचा खेळ. डीजे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 3 फलंदाज बाद झालेत. अजिंक्य अजूनही मैदानात उभा आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलचा झालाय. 18 रन स्कोर कार्ड वरती आहेत. इथून जर स्कोर कार्ड वरती धावा लावायला असतील तर अजिंक्यला एक अजिंक्य पारी खेळावे लागेल, एक अनमोल पारी खेळावे लागेल येत्या 12 बॉल मध्ये. बॅटल बघण्यासारखं असणार आहे, वनी टीम वर्सेस अजिंक्य, कारण की अजिंक्यला तुम्ही संधी दिली आहे. बॅटिंग साठी अमोल मैदानामध्ये गेलेत. बॉलिंग साठी हेमंत बघायला मिळतात. ओव्हर नंबर 3 साठी हेमंत वरती जबाबदारी दिली आहे. 12वा खेळाडू पूर्णतः मॅच मध्ये वनी टीमचं त्याचं लक्ष आहे. चला फास्ट अजिंक्य थोडासा. इनिंग ब्रेक मध्ये मी राजूजी ढोकले साहेबांचे इथं शुभागमन झालंय. खाणावचे माजी सरपंच प्रशांत दादा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी सरपंच चषकामध्ये आले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या सरपंच चषक 2026च्या या दुसऱ्या रात्रीमध्ये. चला मॅच स्टार्ट करायचा आहे, वेळ घेऊ नका. हेमंत वर्सेस अजिंक्य. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात होतीये. हेमंतचा हा लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळले. सुंदर पद्धतीने बॉल फील्ड केलाय. दर्जेदार फिल्डिंग, दर्जेदार क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळतंय. वनी टीम एक कठीण आव्हान पेश करतायत अजिंक्य सारख्या फलंदाजासमोर. 18 वरती स्कोर कार्ड बघायला मिळत आहे. 3 फलंदाज बाद झालेत. या वेळेला कव्हर्सच्या दिशेला हा फटका आपल्याला बघायला मिळतोय. सिंगल तर झाली आहे, दुसरीचा प्रयत्न करताना दिसतात दोन्ही फलंदाज. आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने स्कोर कार्ड 20 धाव्यांवरती पोहोचलाय. जर टफ फाईट द्यायची आहे ना वनी टीमला तर 50 धावा तरी बनवाव्या लागतील आणि त्या 50 धावा इथून थोड्याशा कठीण आहेत. मात्र जोपर्यंत अजिंक्य मैदानात आहे 50 धावा ऑन आहेत त्या म्हणजे अंदरून टीमसाठी.
उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. अंदरून वर्सेस वणी, काटे का मुकाबला, टफ फाईट. घुटना टेक आणि षटकार देख. सरपंच चषकाचा ब्रँडेड दर्जेदार षटकार अजिंक्य यांच्या बॅट मधून. डीजे थँक्यू डीजे. आमच्या शिल्पाताई प्रशांतदादा खांडेकर सरपंचबाई यांच्या नावाने हा सरपंच चषक 2026 आयोजन प्रशांतदादा यांनी केलंय. अजून एक जास्त वेळ शांत ठेवाल तो अजिंक्य कसला ठोकतोय 2 बॉल वरती 2 घुटना टेक तमाशा देख. हे दर्जेदार षटकार डीजे. चला फास्ट खेळायचंय थोडा. वणी संघ 2 बॉल वरती 2 षटकार खेचलेत. कॅच ड्रॉप केल्यानंतर घायल शेर की सासे और भी भयानक होतीये मैदानामध्ये दाखवतोय. 2 पावलं मागं गेला होता तो पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक नव्हती घेतली. शांत राहण्यासाठी नाही तर एक उंच झेप घेण्यासाठी. तो अजिंक्य सुंदर बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड आता आपल्याला 32 वरती बघायला मिळतंय. हेमंत साईड चेंज करून आता बॉलिंग करतायत. यावेळेला सुंदर पद्धतीने खेळलाय. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल तर झाली आहे. मिसफिल्ड वरती दुसरीचा प्रयत्न होतोय आणि अंपायर आमच्या अविनाश पलांडे थर्ड अंपायरचा रेफरन्स घेत आहेत या रनआउट साठी. मी विनंती करेल की हा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवायचा आहे. थर्ड अंपायर. 1 धाव तर धावून पूर्ण झाली आहे. 33 रन आल्या स्कोर कार्ड वरती. रन जर कंप्लीट असेल तर 34 आणि नसेल तर रनआउट स्वरूपात चौथा फलंदाज बाद होईल. आयोजक जो आहे ते निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. सन्मान्य विनोदजी सावंत यांचं या ठिकाणी Safe आगमन आहे. झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. या आपणच्या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. विनोद सावंत यांचं आम्ही स्वागत करतो. अंपायर सोबत कोणती आर्ग्युमेंट नकोय. समाधानजी दिसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थान नवा. आर्ग्युमेंट नकोय अंपायर सोबत. निर्णय पूर्णतः बघून वगैरे टाइम घेऊन दिलाय. हा 12वा खेळाडू इथे उपस्थित आहे तुमचा. बाकी कोणी येऊ नका प्लीज. चला खेळ चालू करायचा आहे. वेळ सन्माननीय घेऊ नका. संतोषजी देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान नवा. समाधानजी दिसले यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावरती. आमचे पत्रकार बंधू समाधानजी दिसले साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय सिद्धार्थ सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. छत्तीस धावा स्कोर कार्ड वरती लागला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी मुळगाव आणि चिंचवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल की या टॉस साठी यायचे लगेच.
येस, इतकं स्लो तर कोणतीच मॅच होत नाही. मी विनंती करेल फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका. बॉलिंगसाठी सूरज आलेत. चला मॅच स्टार्ट करा, वेळ घेऊ नका. सूरज यांचा हा बॉल शॉर्ट होता, ऑप्शनच्या बराच बाहेर. वाईडचा इशारा येतोय. एक्स्ट्राची ही रन बघायला मिळतीये. 37 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अमोल आणि अजिंक्य ही जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. मॅच रंगली वणी त्यांच्या विरुद्धमध्ये अंजरून. फास्ट खेळा, मी विनंती करेल. वणी संघ बराच वेळ घेतला पहिल्या इनिंग मध्ये. आपण टायमर लावत नाही होत, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही कितीही वेळ घ्याल. सूरजचा हा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय आणि या दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून गोळीच्या वेगाने चेंडू फरार झाला पहिल्या बाउन्स वरती. चौकार अमोल यांच्या बॅट मधून. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम थांबा डीजे, जे हनुमान चिंचवली गोहे आणि मुळगाव प्रणित आपण टॉस साठी रिपोर्ट करा. जे हनुमान चिंचवली गोहे आणि प्रणित मुळगाव आपण टॉस साठी रिपोर्ट करा. या चौकाराने 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 41 रन स्कोर कार्ड वरती आहेत. आता मात्र आपले बर्थडे बॉय एकदम हँडसम लुक घेऊन मैदानामध्ये आलेत. ड्रेस कोड चेंज करून आलेत. शर्ट पॅन्ट मध्ये होते, आता कुर्त्यामध्ये एकदम हिरो दिसतात. हो, मगाशी एवढे पाहुणे आले होते ना की तिथेच समाधानजी दिसले साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी वनी टीमच्या गोलंदाजांना. आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेटसाठी 100 आणि विकेट हॅट्रिक साठी 3000. मात्र स्ट्राईक वरती अजिंक्य आहे. 42. त्यानंतर फुल आणि सक्सेसफुल ठरतोय. 2 बाउन्स वरती चौकार. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. या चुकीच्या करता जिथे 2 धावा असतात तिथे 4 धावा मिळतात. याच धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या आहेत, याचं सुद्धा तुम्ही भान ठेवलं पाहिजे फिल्डिंग करत असताना. फिल्डिंग असा एक भाग आहे क्रिकेटचा जिथे तुम्ही जेवढ्या धावा डिफेंड करता, रोखता, त्या तुम्हाला विजयासाठी चांगल्या ठरतात, विजयाच्या दिशेने घेऊन जाताना दिसतात. तिथे थोडीशी खराब फिल्डिंग वनी टीमची बघायला मिळते. हार्दिक पांड्या स्टाईलचा हा पूल होता, बॅडमिंटन पूल. सूरज वर्सेस अजिंक्य. या वेळेला मिस टाइम फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल ते आलेत. कोणती चुकी करण्यात ह्या वेळेला अजिंक्य होतोय बाद. येस, बॅटिंग साठी थँक्यू डीजे. बॅटिंग साठी मैदानामध्ये सुमित चाललेत. ला फिल्डिंग सेट करून घ्या लगेच वनी संघ. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगच्या. त्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन मुलगाव संघ आणि चिंचवली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहा. आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. जसे षटक संपतील आपण टॉस करणार आहोत. व्यासपीठावरती तातू हिंदोळा ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जामरुंग, गोपाळ मेंगाळ शाखा प्रमुख जामरुंगवाडी, देवराम हिंदोळा चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. अनंत मेंगाळ, त्याचबरोबरीने गणपत दुबळे या सगळ्यांचं मनापासून स्वागत करू आणि त्यांच्या माध्यमातून प्रशांत दादा यांचा केक कापला जाईल. वाढदिवस आपण साजरा करतोय. सगळे आमचे जामरुंग वाडीतील पदाधिकारी प्रशांत दादावरती असलेलं त्यांचं प्रेम. संदेश पाटील या ठिकाणी आलाय, चिंचोली गोहे टीमचा कॅप्टन. आपण प्रणितला विनंती करू. यस, प्रणित देखील आलाय. मी विनोद सावंत आणि त्याचबरोबरीने सन्माननीय सिद्धार्थ झवेरी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं.
अपेक्षा आहे मॅचकडे. 2 बॉल फक्त इनिंग संपेल. वारंवार फिल्डिंग मध्ये संपूर्ण चुका होतायत. आमचे जामरुंग ठाकरवाडीचे पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून प्रशांतदादा खांडेकर यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. तातू हिंदोळा, गोपाळ मेंगाळ, देवराम हिंदोळा, अनंत मेंगाळ, गणपत दुबळे आणि तदनंतर मी विनोदजी सावंत आणि सिद्धार्थ जवेरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचं आहे. जे सावंत साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय सिद्धार्थजी जवेरी साहेब यांच्या शुभ हस्ते. मयूर एक मिनिट फक्त. 48 झाल्यात 49चं टार्गेट आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतले ते धरून. बघा 12वा खेळाडू कुठे जरा या. चला मॅच चालू करा. 49चं टार्गेट आहे. फिल्डिंग सेट करून घ्या अंजुरून संघ. हा शेवटच्या बॉलवरती एक घेतले. जे हनुमान चिंचवली गोळे संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग घेतले. साहिलची मॅन ऑफ द मॅच द्यायची बाकी राहिली होती कारण थोडी गडबड होती. तर साहिल आपण आपली मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. साहिल मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण विनंती करू विनोदजी सावंत यांना की आपणच द्या आणि त्याचबरोबर सिद्धार्थजी जवेरी साहेब उपस्थित आहेत त्यांच्याच शुभ हस्ते आपण हे सामनावीराची ट्रॉफी देणार आहोत. चला सलामीची जोडी पाठवा. 49 पाहिजे 4 ओव्हरमध्ये. विलंब करू नका. यानंतर 8चा लॉट खेळवायचे. 8चा तुमचा 12वा असा पाठवा की तो जरा चाणाक्ष पाहिजे. मग आणि 12व्याचं पण टेन्शन आहे ना. एक तर तुम्ही खेळायला घेत नाही. बरं काय इथं मिस्टेक झाली तर 12व्याच्याच नावाने बोंबलणार. नेक्स्ट मॅच मध्ये त्याला खेळायला घ्या. पा काय असेल सिंगल वाढली असेल कमी असेल तर बघा आणि लगेचच मॅच चालू करा. काय ते बदलता येणार नाही. सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. समाधानजी दिसले यांच्याकडून वणी टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 100चं कॅश प्राइज आहे. बॉल द्या बॉल द्या. यस पत्रकार समाधानजी दिसले साहेब. मी प्रशांतदा खांडेकर यांना विनंती करतो की आपण सिद्धार्थजी जवेरी साहेबांचा सन्मान करावा. हा साहेब आल्यानंतर आपण आज सत्कार करू. मयूरजी तुम्ही सत्कारातच व्यस्त आहात. जवेरी साहेब देखील इथे आलेत. त्यांचं स्वागत आहे. त्यांचे आय थिंक सुपुत्रा समवेत. पाग अंजुरून संघ काय 49 48 काय डाऊट आहे का अजून पण चेक करतायत. लाईव्ह नसतं तर काय टेन्शन आलं असतं. आता तर सेलिब्रेशन होईल कारण मॅच चालू होते. त्या 1 मिनिटांमध्ये आपण सेलिब्रेशन. बरोबर शंका दूर झालेली आहे. 48 49चं टार्गेट. 12व्या खेळाडूवरती विश्वास दाखवला असता तर चेक करावं लागलं नसतं. ठीक आहे चालतंय. चला मॅचला होते सुरुवात. थोड्याच वेळात मला असं वाटतं आमदार साहेब येथे उपस्थित होतील. सन्माननीय सिद्धार्थजी जवेरी साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय आदरणीय प्रशांतदा खांडेकर यांना.
त्याचबरोबरीने विनोदजी सावंत यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो आदरणीय प्रशांतदादा खांडेकर यांना. प्रणय लाले, क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग. फिल्डिंग बरोबर सेट केले त्यांनी. आणि प्रणाल लालेच्या प्रत्येक कॅच साठी आता 100चा कॅश प्राइज आहे. समाधानजी दिसले यांच्याकडून. साठी कोणीतरी पारितोषिक द्या. परत बॉल जाईल नाही जाईल. आता तर चेंडू अडवलाय. संदेश पाटील यांच्याकडून प्रणय लालेसाठी, अरे कॅच साठी ना फिल्डिंग साठी लावा आता. एक धाव अमोल पाटील कडून 1000. चांगला चेंडू. 4 ओव्हरमध्ये 49 धावांचा पाठलाग करायचा. सन्मान्य विनोदजी सावंत यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतजी खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करावा. सन्माननीय राजू ढोकळे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्माननीय राजू ढोकळे साहेबांचा सन्मान आम्ही इथे करतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. 2 धावा. अजिंक्य रसाल छोट्या. जितेंद्रजी खोपडे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतजी खांडेकर यांना. आणखो एक जबरदस्त कॅश प्राइज झालंय गणेश नाना यांच्याकडून. गुडघाट टेकून मारण्याचा प्रयत्न होता. अजिंक्य रसाल छोट्या काम मोठं करतोय. हे कबड्डीमध्ये आमच्याकडे नेहमी शेळके साहेब, प्रभाकर शेळके साहेब बक्षीस असं लावायचं की पॉइंट मारल्याला नाही, ज्याला मारलाय ना त्याला 1000 रुपये द्यायचे. आता प्रणय लालेसाठी देखील तसंच पारितोषिक आहे. आडवा बॅटने बॉल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. चेक. जितेंद्रजी खोपडे साहेबांचा देखील सन्मान आम्ही इथे करतोय, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. विनंती करतोय. काय करामत आहे. नाना हे खरंच पारितोषिक तुम्ही लावलंय का? सन्मान्य विजयजी पाटील साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. विजयजी पाटील साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. हे प्रणय लाले अनेक स्पर्धांमध्ये ट्रॉफीज देतात, मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. कॅमेरामन जल्दी फोकस करो. प्रशांत दादांना लाख मोलाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग साठी आला अंजुरून संघाकडून. सन्मान्य निखिल. विजयजी पाटील यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतजी खांडेकर यांना, आपण त्यांचा सन्मान करावा. विजयजी पाटील यांचा. धावा झाल्यात त्या 10. 49चा पाठलाग करायचे. धावा संख्या 10. चांगली गोलंदाजी निखिल कडून. आणखी एक धाव ब्लॅक बॉयच्या स्वरूपात. 11 धावा. विजयजी पाटील साहेबांचा सन्मान इथे होतोय प्रशांतजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते. विजयजी पाटील साहेबांचा सन्मान. तदनंतर आमचे युवा पत्रकार समाधानजी दिसले यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. महेश सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत.
समाधानजी दिसले यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदा खांडेकर यांना की आपण हा सन्मान करावा. प्रशांत दादाला विनंती करतो की आपण समाधानजी दिसले यांचा सन्मान करावा. युवा पत्रकार आमचे. धावसंख्या झाली ती 12. वणी संघाची धावसंख्या 12. 37 पाहिजेत अजूनही. निखिलने या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या अवघ्या 3. 2च दिल्या. एक लेग बाईटची आहे. तर 12 चेंडू आणि आता विजयासाठी 37. एकत्रित येऊ नका अंदरून टीम. फिल्डिंग सेट करून घ्या. 12 बॉल 37 पाहिजेत वणी संघाला. धावा झाल्यात त्या 12. बारा चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. दादांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पाहुण्यांचं स्वागत मोठ्या संख्येने ते चालू आहे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. स्टेप आउट होऊन खेळला फटका. वणीच्या फलंदाजाने हातातून चेंडू निसटला. दुसरी धाव सहज इथे होऊ शकते. 2 धावा घेतल्यात. आता 11 चेंडू विजयासाठी 35 पाहिजेत. 11 चेंडू 35 धावांची गरज. गावदेवी क्रिकेट संघ जामरुक, आई एकविरा क्रिकेट संघ आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुक यांच्या वतीनं आयोजित सरपंच चषक 2026. शिल्पाताई प्रशांत खांडेकर या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. हो खोदून काढला चेंडू. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. 2 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत. सलग 2 धावा आल्यात आणि आता 10 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. 16 झाल्यात. 33 पाहिजे 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 33 ची गरज. पुन्हा स्टेप आउट झाला होता बॅटर. फलंदाज इथे रन आउट. एकच आली. 17 झाल्यात. 49 म्हणजे 32 पाहिजेत 9 चेंडूंमध्ये. नवीन फलंदाज साहिल मैदानात दाखल झालाय. गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकात ओमकार. वणी विरोधात अंजरून. खूपच चांगली गोलंदाजी. हो डायरेक्ट हिट. फलंदाज लवकर लवकर फर्स्ट एड नसेल तर जे उपचार करायचे ते लवकर करून घ्या.
8 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. तर जे काही रिलॅक्सेशनचे उपाय आहेत ते त्वरित करा. खरोखर चांगली गोष्ट सांगतोय, हसण्यात घेऊ नका, नंतर त्रास होतो. जेवढं रिलॅक्सेशन करता येईल तेवढं करून घ्या. त्याला विनंती आहे, ज्याला लागले त्याला. 8 चेंडू आणि आता 32 धावांची गरज. विजयासाठी चौकार षटकारच मारावे लागतील वणी संघाच्या फलंदाजांना प्रांश 11 अंजरूंच्या विरोधात. भन्नाट गोलंदाजी, फलंदाज बाद. विनंती आहे की आपण स्टेजच्या जवळ येऊन थांबा आणि त्यांच्या विरोधात खेळणारा टीम आपणही इथे येऊन थांबा, कारण मॅच समाप्त झाले की लगेचच आपल्याला आतमध्ये जायचंय. विद्यमान सामना चालू आहे. प्रांश 11 अंजरून आणि त्यांच्या विरोधात 2 हात करतोय तो वणी संघ. लेफ्टी बॅटर मैदानात दाखल झालाय. 7 बॉल 32 ची गरज. भन्नाट गोलंदाजी केली ओमकारने या षटकात. त्याने देखील फार कमी धावा दिल्या आणि आता 6 चेंडूंमध्ये 32 ची गरज. सहा चेंडू आणि आता 32 धावांची गरज. धन्यवाद झवेरी साहेब. संतोषजी देशमुख आपण मंचावरती या. शेवटच्या षटकात आलाय तो ओम. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीत होणार आहे. आपण त्यांची आतुरतेने इथे वाट पाहतोय. लॉंग ऑनला आणि आता 5 बॉल 31 ची गरज. 5 चेंडू 31 धावांची गरज. एकच घेतली या चेंडूवर. मयूर साहेब बोला. समाधानजी दिसले पत्रकार यांच्या वतीने सर्व समालोचकांना 500 रुपयांचं कॅश प्राइज. धन्यवाद पत्रकार. लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते, परंतु हा देखील फटका फसलाय. फलंदाज बाद. संघाच्या सर्वच खेळाडूंनी बॉलिंग असेल बॅटिंग असेल, सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या 18, परंतु अजिंक्य रसाळ छोट्याने तिसऱ्या षटकात 18 केसल्या. लास्ट ओव्हरमध्ये देखील धावा आल्या आणि त्या 49 धावा रोखताना देखील गोलंदाजी अजिंक्य असेल, निखिल, ओमकार आणि आता ओम. दमदार फटका. शेवटी बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकार. ने हा षटकार मारला. अगोदर हे षटकार यायला पाहिजे होते. मजा आली असती या मॅचमध्ये, परंतु आता थोडा उशीर झालाय. 3 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं आगमन
या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. चेंडू येतोय, फुलचा फटका, खराब फिल्डिंग, पुलाखालून पाणी वाहून गेलं, चौकार. हा देखील ओमने टाकलाय चेंडू वाईड. अतिरिक्त धाव. आता 2 चेंडू 20 ची गरज. कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ आमदार साहेब कर्जत खालापूरचे दमदार नेतृत्व यांचं आगमन थोड्याच वेळात. हेमंतचा आणखी एक तडाखा षटकार, साधावा. तर शेवटचा चेंडू 14 पाहिजेत. रायगड जिल्हा परिषदेचे खालापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय रघुनाथजी शिंदे, अर्थातच शिवसेनेचं दमदार नेतृत्व भाई शिंदे साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीत होत आहे. आदरणीय भाई शिंदे साहेब, आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने त्यांच्या समवेत निखिलजी पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आदरणीय भाई शिंदे यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. निखिलजी पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. डीजे